सांगली जिल्ह्यातील वाटेगावमधील दरा परिसरात बिबट्याचं दर्शन झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। बिबट्याच्या दर्शनाने दहशत पसरली आहे। त्यात लाईटचे लोड शेडिंगमुळे या परिसरात आणखी बिबट्यांची दहशत वाढली आहे। ग्रामस्थ भयभीत झाले असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। वाटेगाव येथील दरा परिसरात गेल्या 4 ते 6 महिन्यापासून बिबट्याने मोठी दहशत माजवली। या परिसरात या 4 ते 6 महिन्यात एका माणसावर हल्ला होतो, तसेच एका शेतकऱ्याच्या पाठीमागे बिबट्या लागल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थ सांगतात। या परिसरातील छोटी मोठी कुत्री, छोटी मोठी पाडसी, शेळ्या, मेंढ्या असे अनेक प्राणी गायब झालेत। मागील आठवड्यात एका मेंढपाळाच्या शेळ्या मेंढ्यांवर हल्ला करून 7 ते 8 शेळ्या मेंढ्या जखमी केल्याची घटना घडल्याची माहिती येथील ग्रामस्थांकडून मिळते। बिबट्याच्या दहशतीमुळे या परिसरातील कोणीही शेतकरी महिला आपल्या शेताकडे जायचं धाडस करत नाही। रात्री या परिसरात एका गाई म्हशीच्या गोट्याजवळ बिबट्या दबा धरून बसला होता। शेतकरी वैरण टाकायला गेला असता दबा धरून बसलेल्या बिबट्याचं दर्शन झालं। आरडाओरड केल्यानंतर हा बिबट्या तिथून पळून गेला। यानंतर वन विभागाला वारंवार कळवून सुद्धा वन विभागाने यावर कोणतीच कारवाई केली नाही असा आरोप स्थानिक ग्रामस्थ करत आहेत। आज वाटेगावातील सातदारा परिसरामध्ये बिबट्याचं दर्शन झालं। तेथील लोकांच्या वेळेवर निदर्शनास आल्यामुळे त्याला तिथून पळवण्यात आलं। तरी सांगण्याची बाब अशी, गेल्या 4-6 महिन्यापासून बिबट्याने या भागामध्ये हाहाकार माजवलाय। त्यानं दहशतच अशी पसरवल्या की शेतकरी त्या रानामध्ये जायला भ्यायला लागलाय। तरी असा विषय की गेल्या 1-2 महिन्यापूर्वी एका शेतकऱ्यावर त्याने हल्ला केला, तरी एका शेतकऱ्याच्या मागे लागला होता आणि भागातील सर्व म्हणजे कुत्रे असतील, पाडसं असतील, त्याने एकही ठेवलं नाही। आज कुंभरे वस्तीवशी एका गायी आणि म्हशीच्या गोट्याजवळ तो डोक धरून बसलेला दिसून आला। तरी तेथील लोकांच्या वेळेवर निदर्शनास आल्यामुळे तेथील लोकांनी त्याला हाणून पळवून लावले। तरी याची वारंवार तक्रार आम्ही वन विभागाकडे केली, तरी वन विभागानं ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं। तरी याची दखल कोण घेणार हा आमचा प्रश्न आहे।